आज आम्ही दांडी बीचला गेलेलो, कारण की तारकर्ली बीच वॉटर स्पोर्ट बंद होते, म्हणून दांडी बीचला गेलो. तिथे आम्ही स्कुबा डायविंग, बनाना राईड, बंपर राईड सगळ्या राईड केल्या. आम्ही सिंधुदुर्ग किल्ला पण बघितला आणि खेळता खेळता त्या म्हणजे कबीरला त्याचा मोठ्या भावाचा हात लागला, तर त्याच्या डोळ्याचं खाली थोडी म्हणजे जोराने लागलं त्याला, तर खूप त्रास होत होता. पण मग तरी पाण्यात खेळता खेळता त्याला तो सगळं विसरला. मग त्याने मस्त चिकन शोरमा खाल्ला. मग त्यानंतर ते सगळं विसरून गेला. आणि आम्ही स्कुबा डायविंग पण केली. आम्ही स्पेशली स्कुबा डायविंगसाठीच गेलेलो तिथे. आणि मग ते मस्त केलं, खूप एन्जॉय केलं. 2 मिनटंच पाण्यात ठेवता, पण चांगलं असतं, म्हणजे आयुष्यात एकदा तरी करायची ही राईड, म्हणून आम्ही केली सगळ्यांनीच. मग त्यानंतर सगळ्यांनी कोकम सरबत वगैरे घेतला. थोडंसं थंड वातावरण झालं होतं, मग आम्हाला थोडंसं प्यायचं होतं. मग मी गोला घेतला, मला कोकम सरबत काय आवडला नाही म्हणून. मग संध्याकाळी मस्त फिश मार्केट लागला होता. तिथून आम्ही 6 केजी मच्छी घेतली. तर त्याच्यात आम्ही पापलेट, सुरमई, झिंगे घेतले. आणि तिथे समुद्रामधून ते पकडता आणि तिथेच बाहेर ऑक्शन करता. आणि आपण बाहेर गेलेलो असतो, बाहेरून फिरण्यासाठी आपण तर घेतोच, पण तिथले लोक पण या मच्छी मार्केटमध्ये सगळे घ्यायला येतात. आणि आम्ही मस्त छान छान मच्छ्या बघितल्या तिथे, आणि फोटो पण काढले मच्छ्यांसोबत. आणि सगळ्या प्रकारच्या मच्छ्या होत्या. आणि तिथे असं असतं, मच्छी विकणारे वेगळे असतात आणि साफ करणारे, जसं की आम्ही पापलेट घेतली तर त्या दुसऱ्या ताईंनी साफ करून दिली. झिंगे घेतले तर झिंगे साफ करणारे वेगळे असतात, तर त्यांनी झिंगे साफ करून दिले. तर किलोवरती ते घेता बरोबर, म्हणजे जेवढे किलो आपले असते तेवढे पैसे ते घेता. तर हे सुक्या मासे पण होते, ते पण घ्यायचे होते. मला पण हे बोलत होते की नको, पूर्ण आपलं म्हणजे 3 दिवस आपल्याला फिरायचं, तर पूर्ण वास मारेल, त्यासाठी काय मी घेतले नाही. बोंबील वगैरे मला सगळे घ्यायचे होते तिथे, पण असं काय नाही, तिथे स्वस्त, इथे महाग, सेमच रेट आहे, म्हणून मग ते बोलले नको घेऊ, तिथे पण तेच भेटतं, इथे पण हे तेच भेटतं. मग त्यासाठी मी काही घेतलं नाही. आणि संध्याकाळचा व्ह्यू तर खूप चांगला येत होता आणि खूप छान वाटत होतं. मग आमचे झिंगे पण साफ करायला वेळ होता, तोपर्यंत म्हटलं आम्ही थोडेसे फोटो वगैरे शूट केले सगळ्यांनी. थोडंसं फिरलो, वेगवेगळ्या माश्या बघितल्या आज. आणि जे आम्हाला खायचे होते तेच मासे आम्ही घेतले, 5 ते 6 किलो. आणि मग जिथे आम्ही राहायला होतो, तर तिथे समोरच हे होतं, बीच होतं. आणि मग तिथे खूप चांगलं डेकोरेशन पण केलेलं रात्रीचं, म्हणजे नाईटचं खूप चांगलं वाटत होतं. आणि समोरच बीच असल्यामुळे तर खूप जास्त थंड वाटत होतं. आणि रूम आमचा वरती होता सगळ्यांचा, तर इथे खाली आमचं जेवण, नाश्ता, पाणी सगळं काही इथे खाली होतं. म्हणून मग आम्ही सगळेजण घरी म्हणजे तिथे रूमवर गेलो, सगळ्यांनी आंघोळ केली, फ्रेश झालो. मग त्यानंतर डायरेक्ट जेवणाला आलो, कारण की जास्त सगळ्यांनाच भूक लागली होती. मग मस्त माझं सकाळीच दुसऱ्या दिवशी बघूया कुठे आम्ही जातो. ओके, बाय.